कटरचा चांगला वापर करतो. गती थोडीशी कमी आहे सुरेश पारदीकडे, अनुभव भरपूर आहे. तो कटर वापरण्याची क्षमता, लेग कटर ऑफ कटर ब्रेक करत असतो. शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग शॉट मध्ये पॉइंट आहे. कव्हर सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवले गेले. मिडर आणि मिड ऑफ देखील पाहायला मिळतोय. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने कल्पेशसाठी पहिलाच बॉल. खूपच चांगला स्ट्रोक, गॅप मधून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा पुलर लेन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न, म्हणूनच एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवलाय. ज्यावेळेस तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर पुलर लेन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस समोर लॉफ्टेड फटके किंवा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असतो. कव्हर ड्राईव्हचा नमुना पाहायला मिळाला. सिंगल आली कल्पेश शेळकेच्या खात्यामध्ये. और बॉलिंग में ये चीज़ बहुत महत्वपूर्ण है, आपने जिस तरह से क्षेत्ररक्षण सजाया है उसके मुताबिक गेंदबाजी करनी होती है। तो आप बल्लेबाजों को खामोश रख सकते हो, और बल्लेबाज यदि गलती करता है, हवा में खेलता है खासतौर पर पावर प्ले के दौरान फील्डर की दिशा में, तो वहाँ पर आपको विकेट भी मिल सकती है। लेकिन पहली गेंद पर सिंगल, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को ड्राइव किया था कल्पेश ने। चांगला ड्राईव्ह होता. एक्स्ट्रा कव्हर मधून फेके पण फक्त सिंगल आली. सिंगलने कल्पेशने सुरुवात केली. स्ट्राईकला समीर भोईर. यावेळेस पुन्हा एकदा समोर उडवलाय, परंतु खाली क्षेत्रामधून बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा प्रयत्न करतोय त्याच्या अवेकच्या बाहेर. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्ट्रोक ये केवल पंच कर दिया था, इनफील्ड को क्लियर किया, और जो डीप में खिलाड़ी है उनको बीट करना था, उस सोच के तहत शॉट खेला गया था। फील्डर का प्रयास जरूर अच्छा था लेकिन रोक नहीं पाए, और चौके से खाता खोलते हुए बल्लेबाज समीर भोईर। टीम का स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के। सुरेश पारदीचा आपण विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन ठेवण्याचा प्रयत्न करतो. लेंथ मध्ये बदल केले. अगोदर पुलर लेंथ, यावेळेस थोडीशी लेंथ कमी केली समीरसाठी. यावेळेस लेंथ चांगली होती. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न. हा यस, व्हाईट यॉर्कर आहेच. कधी कधी व्हाईट यॉर्कर टाकण्याच्या नाद्यामध्ये ऑफ स्टंपच्या खूपच दूर जातो. व्हाईटचा देखील इशारा येत असतो, परंतु चांगली लेंथ गतीचा वापर केला. चांगला मारा पाहायला मिळाला. देखिए, आपने शुरुआत में ही जिक्र किया कि सुरेश पारदी के पास गति थोड़ी सी कम है। जरूर 15 साल पहले की सुरेश पारदी और आपकी सुरेश पारदी, उसमें गति में थोड़ा सा तो बदलाव आया है, लेकिन अभी भी आज भी वो तेज गति से डालते हुए बल्लेबाजों को चौंकाने की क्षमता रखते हैं। हो, अगदी बरोबर. यावेळेस पुन्हा एकदा समोर लॉफ्टेड फटका. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा खणखणीत चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. खा चुके इस ओवर में। हवा में लॉन्ग ऑफ के खिलाड़ी एक्शन में है। विशाल पाटिल, कोई गलती नहीं, जाल बिछाया गया था और उसी जाल में फंसते हुए बल्लेबाज, विकेट का पतन। ती समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल केला होता या ओव्हरसाठी, या बॉलसाठी, तो फायदेशीर ठरला आणि विकेटचं पतन झाले. या अगोदर जरूर गॅपमध्ये फटके सजवण्यासाठी समीरने प्रयत्न केले, तिथे त्याला यश देखील आलं. लॉंग ऑफ मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये होता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये ठेवला आणि लॉंग ऑफ आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळाला आणि सरळ त्याच्या हातामध्ये झेल जे जालं रचलं होतं त्या जालामध्ये अडकवलं समीर भोईरला. पहिला झटका लागलाय अमर स्पोर्ट कास्टने टीमला. निराश रहेंगे ये विकेट का रिप्ले देखने के बाद बल्लेबाज, क्योंकि बाउंड्री पर फील्डर तैनात किया गया था उसी स्ट्रोक के लिए लॉफ्टेड ऑफ ड्राइव, और कहीं ना कहीं थोड़े ओवर कॉन्फिडेंट लगे वहां पर बल्लेबाज। सामने फील्डर होने के बावजूद भी उन्होंने चांस लिया था लेकिन फील्डर को क्लियर नहीं कर सके। 8 रन बनाकर पेविलियन की राह पर समीर। नए बैट्समैन गौरव आए हैं बल्लेबाजी के लिए। 9 पर लगा है पहला झटका अमर स्पोर्ट्स कास्ट ने टीम को। पहले राउंड का ये अंतिम मुकाबला है, इसके बाद सेकेंड राउंड का मुकाबला रहेगा सार्थक 11 कुरुंद और बीसीसी के बीच। शानदार गेंद, वाइड यॉर्कर चॉप करना चाहते थे लेकिन बात बनी नहीं। गेंद सीधे विकेट कीपर के पास, और इसके साथ ही सुरेश पारदी का ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर के बाद रन संख्या 9, 1 विकेट के नुकसान पर। खूपच चांगला बॉल शेवटच्या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त मारा. 2 बॉल चांगले टाकले. व्हाईट यॉर्करचे 2 बॉल टाकले गेलेत, 2 ओव्हर पिच टाकले गेले, त्यावर 2 प्रहार देखील पाहायला मिळाले आणि 1 ओव्हर पिच बॉलवर 1 विकेट देखील त्यांनी मिळवून दिली. चांगले षटक राहिले सुरेश पारदीचं.
लेंथ चांगली होती. लाईन आपण ऑफस्टमच्या बाहेर सातत्याने पाहायला मिळालेली लेंथ, फुल लेंथ, पुलर लेंथचा मारा, यॉर्कर लेंथवर गोलंदाजी केली सुरेश पारदीने. 9 धावा खर्च केला, 1 विकेट आली. चांगली सुरुवात करून दिली पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये स्वर्गीय तुलसीराम स्मृती श्रीराम जांभूलपाडा टीमला. अमर स्पोर्ट कासनीच्या विपक्षामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. आणि यानंतर अजून एक महत्त्वाची दुसऱ्या फेरीतील लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. बीसीसी बोरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सार्थक 11 करून बिग फाईट. स्वागत असेल पुन्हा सर्वांचं. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 आज स्पर्धेचा अंतिम दिवस. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्टँड आणि स्वर्गीय संतोष डोले स्टँडला जर हिट केला आणि तो षटकार जर आला तर 500 रुपये वन सोडी स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अक्षय पाटील आणि संकेत डोले यांच्या माध्यमातून दिले जाईल. अजून तरी तसं काही झालेलं नाहीये, परंतु आयवा जेल भरपूर पकडले गेलेत. आयवा जेलसाठी देखील चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. दुसरं षटक विशाल पाटीलचं. स्ट्राईकला बॅटर कल्पेश शेळके, त्याच्या खात्यामध्ये 1 धाव आली. 1 बॉल फेस करत असताना तर गौरव गोंधलीला खातं ओपन करता आले नाही. त्यांचे कॅप्टन आहेत गौरव गोंधली. यानंतरच्या 2 मॅचची आपण चर्चा करूया. बीसीसी बोरिवली विपक्ष सार्थक 11 करून, त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि तलवली स्पोर्ट तलवली. विशाल ओव्हर द विकेटने समोर फटका सजवले, ताकद पूर्ण झोकून दिली होती. बॉल चालले समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते कल्पेश शेळकेच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 वर जाऊन पोहोचले. धावांचा वेग थोडासा कमीच आहे. धावा रोखल्या गेलेत 7 बॉलमध्ये, फक्त 10 धावा. एक महत्वाची विकेट देखील, एक झटका लागले अमर स्पोर्ट कासने टीमला. विखुरलेलं क्षेत्ररक्षणाची चर्चा केली. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट मध्ये भरपूर गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवले गेले. यावेळेस ऑन साईडला शफल झालेत. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार चौकार. लेंथ ओळखली, थोडासा पुढ्यात टाकला होता आणि दिशा दिली लॉंग लेग मध्ये. गॅप भरपूर होता, त्याची आपण चर्चा करत होतो. तो गॅप पूर्णपणे भरून काढला, रिकामी जागा भरून काढली आहे बॅटर गौरव गोंधलीने. कॅप्टन चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वर. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या नव्हत्या, परंतु विशाल पाटीलच्या विपक्षामध्ये आता आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे गौरव गोंधलीने. बरेचशा गोलंदाजाला गोंधलवत असतो असा गौरव गोंधली टीमचा कॅप्टन देखील आहे. ओव्हर द विकेटने गतीचा वापर केला, गतीने बीट केलं, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. लेन चांगली होती, गुड लेनच्या थोडासा पुढे होता, गतीने बीट केलं. भन्नाट गतीचा वापर यावेळी विशाल पाटीलचा हा मारा आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. हे बॅटल चांगले राहिले. कधी चौकार येतो, कधी डॉट बॉल पाहायला मिळतात. खेळाडू कक्षातील सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण वर बसायचे, कृपया करून खाली बसू नका, पॅनलाइज केले जाईल. पुढचा बॉल गौरवसाठी. यावेळेस ऑन साईडला फेकून दिलाय बॉल. मिड विकेट मध्ये बॉल हवेत, विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना अमर स्पोर्ट कासने टीमला. चौकार आला होता गोंधलीच्या माध्यमातून. कॅप्टन बाद झालेत, बॉल फेस केलेत 4 आणि फक्त 4च धावांचं योगदान दिले. चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, धाबा रोखल्या गेले. 14 वर दुसरा झटका लागले अमर स्पोर्ट कासने टीमला. पहिल्या बॉलवर सिंगल, त्याच्यानंतर चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर विकेट मिळवून दिली विशाल पाटीलने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवल्या गेले. मिड विकेट देखील डीप मध्ये पाहायला मिळते. काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंट आणि कव्हर सर्कलच्या आतमध्ये. नवीन बॅटर स्ट्राईक एनवर देवा. ओव्हर द विकेटने देवासाठी लेन चांगली होती, फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक. तोपर्यंत सिंगल येते. सिंगल पूर्ण करत असताना कल्पेश शेळकेकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल, कारण का कल्पेश हा सलामीचा वीर आहे. अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधून कोणताही मोठा फटका आलेला नाही. 2 बॉल फेस केले, 2 धावांचे योगदान त्याने दिले. त्याला आता मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील, कारण का धावा रोखल्या गेलेत. चांगला मारा, चांगली गोलंदाजी विशाल पाटीलच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक.
शेवटचा बॉल ओव्हरचा कल्पेशसाठी यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर लाईन पाहायला मिळाली. बॅटची कडा बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मिनिटमध्ये शतरक्षण होईल तोपर्यंत सिंगल येते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अमर स्पोर्ट कासनी टीमची धावसंख्या 2 विकेट 16 धावा. सुरेश पारदीने पॉवर पेच्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळून दिली होती. 90 धाबा त्याने खर्च केल्या. 2 चौकार जरूर आले होते परंतु 1 विकेट देखील महत्वाची मिळून दिली. विशाल पाटीलने देखील प्रभावित केलं. त्याचा मार्क चांगला होता. बिबिता दाखवली या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन पाहायला मिळालं. 7 धाबा खर्च केल्या. 1 विकेट या ओव्हरमध्ये आले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 2 विकेट या स्थितीमध्ये अमर स्पोर्ट कासने संघ सापडले. तिसरं षटक आज आपण विचार केला तर विजय पारदी नसतील, त्याचबरोबर अजय पारदी म्हणजे बॅटिंगला थोडीशी कुठेतरी कमकुवत आहे. त्याच्यामुळेच गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती जबाबदारी आतापर्यंत पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्वीकारली होती सुरेश पारदे आणि विशालने, परंतु तिसरं षटक तेवढेच महत्वाचं असेल. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी ओमकारवर दिली गेली आहे. क्षेत्ररक्षण जे दुसऱ्या ओव्हरसाठी होतो तेच आहे ओमकार लिहे. ओमकार लिहे षटक क्रमांक 3 राईट हँड ओव्हर द विकेटने. लेन चांगली होती. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये फक्त सिंगल येते. चांगला बॉल होता. अगदी पुढे टाकला होता. पूर्णपणे बॅकलिप ओपन करत असताना उडवण्याचा प्रयत्न टायमिंग साध्य करता आले नाही. बॅट देखील थोडीशी खेळपट्टीला स्पर्श करत असताना स्ट्राईकवर देवा. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल केला गेलाय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणण्याचा प्रयत्न. पॉइंट सर्कलच्या आतमध्ये कव्हर देखील आहे. पहिल्या बॉलवर सिंगल खर्च केली ओमकार लिहेने. यावेळी स्ट्राईकवर देवा. कमी रनअपने गोलंदाज ओमकार लिहे. स्विच हिटचा प्रयत्न. बॅटची एज लागली. एका बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडीशे दूरवर राहिले. सुरुवातीला झेल घेण्याचा प्रयत्न केला, पोचू शकले नाहीयेत. बॅटचा संपर्क होता. हेच सांगत असताना मुख्य पंच गोकुल पाटील सर. पहिल्या 2 बॉलवर 2च धाबा खर्च केलेत ओमकार लिहेने. मोठ्या फटक्याची आता आवश्यकता. 4 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 18 वर स्थिरावली आहे. गोलंदाजी चांगली झाली या इनिंग मध्ये. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना स्वर्गीय तुलसीराम स्मृती श्रीराम जांभूळपाडा संघ. कल्पेशसाठी पंच केलाय खूपच चांगला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुरेश पारदी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धावबाची संधी. डायरेक्ट हिट केले. ओव्हर थ्रो केलाय. गोलंदाजांनी त्याचा फायदा घेत असताना तिसरी धाव देखील पूर्ण होते. धाव सुरू होती. धावा जमा करण्यासाठी चौकार षटकार येत नाहीत. चोरून धावा आल्या पाहिजेत हेच दोन्ही बॅटरला माहित होतं. कॉलिंग चांगले होतं आणि 3 धावा पूर्ण केलेत. देखील चांगली केली होती एक्स्ट्रा कव्हर डीप मधून सुरेश पारदीने, परंतु गोलंदाजाने डायरेक्ट हिट जवळून करण्याचा प्रयत्न केला. 3 स्टंप अगदी त्याला दिसत होते. हिट करू शकले नाही. पुन्हा ओव्हर थ्रो आणि त्यानंतर तिसरी धाव देखील पूर्ण. धावफलक 21 वर. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईकला यावेळेस ऑन साईडला टर्न खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. कार्पेटच्या साहाय्याने बॉल चाललाय मिड विकेट डीप मध्ये. फक्त सिंगल येते. या इनिंगचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते परंतु 90 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 1 चौकार आले परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली ओमकार लिहेने. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेत. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. जरूर त्याला विकेट मिळवता आली नाही परंतु त्याची इकॉनॉमी खूपच कमी राहिली आहे. जसा मी उल्लेख केला की आज विजय आणि अजय नाहीये म्हणून गोलंदाजाने ती जबाबदारी स्वीकारली. जर कमी धावा जर खर्च केल्या तर त्या धावा चेस होतील. चांगला निर्णय. मोठ्या फटक्यांसाठी आता प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईकला कल्पेश. ऑन साईडला स्लॉग स्वीप केलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. इलिव्हेशन प्रॉपर नाहीये. डीप मध्ये थोडीशी फंबलिंग झाली. तिचाच फायदा घेत असताना दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धावबाची संधी आणि अखेरकार पुन्हा 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबा पुन्हा सोडल्या गेलेत. 2 धावेच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 वर. धावा कमी आहेत. धावा बनवता आले नाहीत. मोठा फटका. कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये बॅटिंग करणं चांगली गरज होती परंतु करता आली नाहीये. तिन्ही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली परंतु अजून या इनिंगचा एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे जर आक्रमण चढवलं एका षटकार आला तर 30 धावा बनतील. 31चं लक्ष होऊ शकतं. चांगली मॅच बनेल आणि त्याच्यासाठीच आता कल्पेश शेलकेला प्रयत्न करावे लागतील.
सलामीचा वीर जुनी खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये कोणताही मोठा फटकेला आलेला नाहीये. समीरच्या बॅटमधून 2 चौकार आले. गौरव गोंधलीच्या माध्यमातून 1 चौकार आला होता, परंतु कल्पेशकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, त्याने नाराज केलं. परंतु शेवटच्या बॉलवर एक आक्रमण चढवावं लागेल. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अगदी फिरवली होती ताकदीने, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा कोण बनवत असताना बाहेर गेला, खूपच दूर होता. एक्स्ट्रा धाव खर्च झाली. धावफलक 25 वर. पुढचा बॉल यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण चढवले. मिस टायमिंग स्ट्रोक सुरेश पारधी बॉलच्या खाली. गुड कॅच. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवर आले. विकेट. इनिंगची समाप्ती आणि 25 वर 3 विकेट गेलेत. दुसऱ्या धावांमध्ये सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. सन्माननीय श्रीकांतजी ठाकरे, त्याचबरोबर संतोषजी भोईर साहेब असतील, संजयजी कांबळे, संदीपजी जाधव आणि दीपकजी पालवी हे मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. साई ग्लोरी एच विंग सोसायटीचे सदस्य सन्माननीय शशिकांतजी ठाकरे, संतोषजी भोईर, संजयजी कांबळे आणि संदीपजी जाधव आणि त्याचबरोबर दीपकजी पालवी या स्पर्धेला भेट देत असताना सर्व मान्यवरांचं या स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच बीसीसी बोरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सार्थक 11 कुरुन. नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर आपण जोडलेला आहोत एवन जोडीचे टॉस बॉक्स. अक्षय पाटील आणि संकेत ढोले ही एवन जोडी स्पर्धेची दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बीसीसी बोरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सार्थक 11 करून नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. हे नाणं या स्पर्धेसाठी उभारले किरण स्मृती आणि दुसरीकडे चॅलेंज ग्रुप. कॉल असेल सार्थक 11 करून टीमचे कॅप्टन कॉल करतील. 3 ओव्हरचा सामना असेल. कॉइन उडवले होते. चॅलेंज ग्रुप असा कॉल होता, मात्र किरण स्मृती आले. नाणेफेक जिंकलेली बीसीसी बोरिवली टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण सोपान पालवी यांनी पुरस्कृत केलेले थंड पेय देऊयात. नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते ते थंड पेय दिले जाईल. आज कुछ तुफानी करते. तुफानी तर केलीच मागच्या सामन्यामध्ये बीसीसी बोरिवली टीमने. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. शाहिद खान असेल, जरान मुल्ला असेल, काय चर्चा झाली मागच्या सामना जिंकल्यानंतर? चर्चा ज़्यादा कुछ नहीं था, हमारा कुछ मैच से परफॉर्मेंस हो नहीं रहा था. इस मैच में अच्छा खेले सब, सबसे यही उम्मीद है कि अच्छा खेले, अच्छा परफॉर्मेंस करे. सामने अभी कुरुन टीम है, क्या करना चाहेंगे? 3 ओवर का मुकाबला है. कुरुन टीम भी अच्छी टीम है. हम अंडर 30 रोकने की कोशिश करेंगे फील्डिंग करके. फील्डिंग करने की कोशिश करेंगे. एक अच्छा मुकाबला होगा कुरुन और बीसीसी बोरिवली के बीच में. बिल्कुल अच्छा मुकाबला हो. धन्यवाद. सार्थक 11 कुरुन संघ, मागचा सामना तुम्ही खूपच लवकर जिंकलात. खूप चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली. यावेळी बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणते असे बॅटर आहेत त्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा करतोय? ओपनिंगचे आमचे बॅट्समॅन आहेत शुभम आणि राजा, त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. त्यांनी खूप चांगली अशी स्टार्टिंग दिली तर आमचा टार्गेट मोठं होऊ शकतोय. कसं वाटतं चॅलेंज ग्रुप कलंबोली यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा? पहिलं पर्व आहे. खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. खेळायलाही मजा येते आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. नाणेफेक झालेली बीसीसी बोरिवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि समोर संघ कुरुन संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे दोन्ही समालोचक उपस्थित आहेत. सदाबहार समालोचक अजयजी गरज सर आणि गायकवाड सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दीपक सुतार. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडी अक्षय पाटील
आणि संकेत ढोले यांच्या माध्यमातून तसेच चॅलेंज ग्रुप कळंबोलीच्या वतीने देखील सगळ्यांचं सहर्ष स्वागत. महत्त्वाची मॅच आहे अमर स्पोर्ट्स कासनी विपक्ष स्वर्गीय तुळशीराम स्मृती श्रीराम जांभूळपाडा. जांभूळपाडा टीम समोर फक्त 26 धावांचं टार्गेट 3 ओव्हर्समध्ये. सलामीची जोडी वैभव लिहे आणि गुरुनाथ फिरंगणे मैदानामध्ये. गोलंदाजीची सुरुवात करेल महेश दळवी. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं टार्गेट जे होतं ते 39 धावांचं होतं, ते चेज झालं. त्या अगोदर खानिवली संघाने फक्त 26 बनवल्या होत्या. कुरुन संघाने ते टार्गेट देखील चेज केलं. त्या अगोदर 54 धावा गावदेवी एस के सापे टीमनं बनवल्या होत्या आणि त्या देखील पुरेशा नव्हत्या, कारण वाफळे बी संघाने ती देखील धावसंख्या चेज केली होती. चेज करणारे संघ जिंकताना दिसत आहेत. पहिला बॉल सुरेख आहे, थोडासा खाली राहिला, थोडीशी मुवमेंट. पहिल्याच बॉलवर एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न बिगिट करायचा होता ऑन साईडला. बीट झालाय फलंदाज गुरुनाथ फिरंगणे. प्रत्येक गोलंदाजाला टिचून मारा करावा लागेल, तेव्हाच ही धावसंख्या वाचवता येईल. फलंदाजी हवी तशी पाहायला मिळाली नाही अमर स्पोर्ट्स कासने संघाकडून. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. मिस टाइम फटका, टॉप एज. फिल्डर बॉल खाली आणि अगदी अलगद झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. दोन चेंडूंचा सामना केला, अकाउंट ओपन करता आलं नाही आणि प्रत्येक बॉलवर षटकारच ठोकण्याचा मानस त्याचा दिसत होता. चांगल्या पोझिशनमध्ये नव्हता. पहिल्या बॉलवर बीट झाला, यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क आला, परंतु टॉप एज. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग दोन्ही खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरनं कॉल दिला होता अगोदरच. दुसऱ्या फिल्डरला सांगितलं होतं की हा माझा झेल आहे आणि झेल स्वीकारला. 0वर पहिला झटका जांभूळपाडा टीमला. स्वर्गीय तुळशीराम पारधी, अजय पारधी आणि विजय पारधी यांचे वडील, यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जांभूळपाडा संघाकडून देण्यात येत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नावानं या स्पर्धेमध्ये हा संघ खेळत आहे. खरं तर बऱ्याच सामन्यांमध्ये गुरुनाथला आपण वन डाऊन देखील खेळताना बघितलंय. विजय पारधी आणि वैभव लिहे ही सलामीची जोडी जास्तीत जास्त सामन्यांमध्ये या हंगामामध्ये खेळताना दिसली आणि दोघांनी खोऱ्यानं धावा काढल्यात, परंतु आज विजय नाहीये, त्याच्यामुळे गुरुनाथ सलामीला आला, परंतु सपशेल अपयशी ठरला. नवीन बॅटर सुरेश पारधी मैदानामध्ये. जांभूळपाडा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू, बडगा टेनिस क्रिकेटमधील लेजंड खेळाडू सुरेश पारधी. सुरुवात अफलातून केली आहे गोलंदाजीमध्ये महेशनं आणि अशीच धारदार गोलंदाजी कायम ठेवावी लागणार आहे. ऑन द राईज बॉल हवेत आहे, फटका फसलाय, वैभव बॉल खाली आणि सुरेश पारधी देखील तंबूच्या आश्रयाला जाईल. फलंदाज बाद. सोसायटीचे सदस्य शशिकांतजी ठाकरे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. A1 जोडीच्या माध्यमातून टॉस बॉक्समध्ये हा सन्मान आपण संपन्न करीत आहोत. शशिकांतजी ठाकरे साहेब, संकेत ढोले, अक्षय पाटील या A1 जोडीच्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांना आपण सन्मानित करीत आहोत. सन्माननीय शशिकांत ठाकरे साहेब, साई ग्लोरी एच विंग सोसायटीचे सदस्य, मायेची शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं फुलांचा गुच्छ अक्षय पाटील यांच्या वतीनं ही मायेची शाल प्रदान केली जाते. शशिकांत ठाकरे साहेब यांना सन्मान चिन्ह प्रदान केलं जात आहे संकेत ढोले यांच्याकडनं आणि किरण पाटील यांचे अत्यंत जिवलग असे मित्र आहेत. पुढील सन्मान आपण प्रदान करणार आहोत संतोष भोईर यांना विनंती करतो आपण यायचे. संतोषजी भोईर साहेब, संजयजी कांबळे आणि संदीपजी जाधव आपणही क्रमाक्रमाने पुढे या. पुढील सन्मान संतोषजी भोईर, साई ग्लोरी एच विंग सोसायटीचे सदस्य, मायची शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचा गुच्छ. या ठिकाणी अक्षय पाटील आणि संकेत ढोले यांच्या A1 जोडीच्या माध्यमातून हा सन्मान. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज महेश दळवी नेत्रदीपक मारा करताना दिसतोय.
सुरेश पारदीनं देखील इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, परंतु टायमिंग पूर्णपणे चुकलं होतं. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये वैभव हलकेनं चांगला झेल स्वीकारला. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये हनुमान पारदी, आणखी एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर. हॅट्रिक बॉल, चांगला बॉल आहे, चांगल्या लेंथवर आडव्या बॅटनं तटवलाय. टायमिंग काही विशेष नाहीये, परंतु एक धाव मिळताना दिसते. स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करत असताना या सिंगलच्या जोरावर हनुमान पारदी. पुढील सन्मान सन्माननीय संजयजी कांबळे साहेब. आपण पुढे या. A1 जोडी संकेत कांबळे आणि अक्षय पाटील. या ठिकाणी आपण संजयजी कांबळे साहेबांना सन्मानित करता. संकेत ढोले यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी कांबळे यांना सन्मानित करायचं आहे. अक्षय पाटील, संकेत ढोले, A1 जोडीच्या माध्यमातून हा सन्मान. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा काळ हवेत होता, विकेट किपर दूर होता बॉल पासून, मात्र फटका तिथे फसलेला दिसला होता. नुकसान झालेलं नाही, परंतु धाव देखील मिळणार नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल टाकला होता, लवकर बॅट फिरवली होती. स्विच इट करण्याचा प्रयत्न. संदीप जाधव साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. संकेत ढोले आणि अक्षय पाटील आमची A1 जोडी. साई ग्लोरी एचविंग सोसायटीचे सदस्य आहेत शशिकांतजी ठाकरे, संतोषजी भोईर, संजयजी कांबळे, संदीप जाधव, स्वर्गीय किरण पाटील यांचे अत्यंत जिवलग असे मित्रवर्ग. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, उंची भरपूर लाभली आहे फटक्याला. फिल्डर 2-2 जज करताना दिसत आहेत. जबरदस्त कॅच, काउस कॉर्नरला, चूक झालेली नाही. आणखी एका विकेटचं पतन. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये डाव कोसळत असताना जांभूळपाडा संघाचा धक्का क्रमांक 3. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. स्वर्गीय किरण स्मृती चषक बघ टॉप लेवलला. स्वर्गीय अतिशय सक्सेसफुल 3 गडी बाद केले, एकच धाव खर्च केली महेशनं. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि आता उर्वरित 12 बॉल्समध्ये 25 धावांची आवश्यकता. छोटंसं टार्गेट वाटत होतं सुरुवातीला, परंतु हे टार्गेट आता मोठं वाटायला लागलंय, कठीण वाटायला लागलंय. टॉप ऑर्डरचे फलंदाज नेस्त नाबूद झालेत. टॉप ऑर्डरचे तिन्ही मोहरे गारद झालेत. सुरुवातीला गुरुनाथ, त्यानंतर सुरेश आणि शेवटच्या बॉलवर वैभव. हनुमान पारदे आणि विशाल पाटील ही जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. प्रचंड दबाव जांभूळपाडा संघावर आहे. वेळेचं बंधन आहे हे लक्षात घ्या. आज अमर स्पोर्ट्स कासनी संघ प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. फार अधिकचा वेळ आपल्याला खर्च करता येणार नाहीये. गोलंदाजीसाठी कल्पेश शेळके. आज निलेश भोईर देखील संघामध्ये आहे, जो डावखुरे हाताचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. त्याच्यामुळेच गोलंदाजीची ताकद जबरदस्त पाहायला मिळते आणि सुरुवात देखील अफलातून झाली आहे. पण या षटकामध्ये बघायचंय कल्पेशचा मारा कसा असेल, की फलंदाज काउंटर अटॅक करतील. अटॅक तर करावा लागणार आहे, कारण 12 बॉल्समध्ये 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. स्वर्गीय तुळशीराम स्मृती जांभूळपाडा संघ. नॉर्मली पॉवर प्लेमध्ये भरपूर वेगानं धावा जांभूळपाडा संघाला बनवताना आपण बघत असतो, परंतु आज विपरीत खेळ घडलेला आहे. स्विच इट करायचा होता बॅटच्या अगदी जवळून, परंतु जास्त बाहेर होता, त्यामुळे वाईट घोषित केलाय पंचांनी. बॅट तर फिरवली होती. अपील देखील झालं कॉट बिहाइंडसाठी. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच यांनी भरपूर ऊन पावसाळे बघितलेले आहेत क्रिकेटच्या या खेळामध्ये. प्रदीर्घ असा अनुभव गोकुळ पाटील यांच्या पाठीशी. भरपूर क्रिकेट त्यांनी स्वतः खेळलेलं देखील आहे. नामवंत पंच आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय शानू कुरेशी यांना. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, हे दुसऱ्यांदा घडलंय या षटकामध्ये. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. 2 धावा फलकावर 3 फलंदाज माघारी परतलेत. काहीशी दयनीय अवस्था आहे, परंतु फलंदाजी सखोल आहे. पहिलं षटक चांगलं गेलंय, दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, तेव्हा कुठे हा सामना जिंकता येईल अमर स्पोर्ट्स कासने टीमला. फलंदाज कधीही पलटवार करू शकतात. हो, गोलंदाजाच्या बाजूने टोलावलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. थोडीशी फंबलिंग घडली आहे.
मात्र लगेच रिकव्हरी देखील करत असताना क्षेत्ररक्षक एकच धाव मिळताना दिसते. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. धावसंख्या 3-3. 26 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय तुळशीराम स्मृती श्रीराम जांभूळपाडा संघ या मॅचमध्ये. एक जबरदस्त ऊर्जा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. अमर स्पोर्ट्स कासनी संघाचे खेळाडू एकमेकांचा उत्साह वाढवतायत, टाळ्या वाजवतायत, एकमेकांना आवाज देतायत, चीअरअप करतायत. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. पायावर आदळलाय, अपील होतंय. अपीलच्या नादामध्ये गाफील राहायचं नाही हे गोलंदाजाला माहिती आहे. थोडंसं अपील केलं आणि लगेच बॉलवर गेला, त्याच्यामुळे धाव मिळालेली नाही. जबरदस्त गोलंदाजी. अगदी महेशच्या पावलांवरच पाऊल टाकण्याचा प्रयत्न कल्पेशचा देखील आपल्याला दिसतोय. पहिला बॉल वाईड होता, परंतु त्यानंतर 2 चांगले बॉल टाकलेत. धावसंख्या स्थिर आहे 3 या आकड्यावर. समीकरण 10 चेंडू आणि 23 धावा. 10 चेंडूमध्ये 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. विशाल पाटील ऑन स्ट्राईक. कल्पेश ओव्हर द विकेट. हो, यावेळेला मात्र दिशा भरकटली गेली. डाव्या यष्टीच्या बाहेर जास्त वेग धारण करण्याचा प्रयत्न होता, दिशेवर कंट्रोल राखता आलं नाही. अवांतर धाव मिळते. या चुका देखील टाळाव्या लागतील गोलंदाजाला. 2 वाईट बॉल आतापर्यंत टाकलेत. प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे आणि अशी गोलंदाजी जर झाली तर मात्र ते प्रेशर थोडंसं रिलीज होताना दिसेल. आणि एक्स्ट्रा बॉल जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा तुमची ऊर्जा देखील जास्त खर्च होते आणि पुढच्या बॉलवर तुमच्यावर थोडंसं प्रेशर निर्माण होत असतं. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लाईन यावेळेला पुल केलाय. जबरदस्त फटका, आकाशाला गवसणी घालणारा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशालचा विशाल फटका, षटकार. कारण वाईट बॉल टाकल्यानंतर गोलंदाज लाईन बद्दल जास्त विचार करतो, लेंथवर त्याचं कंट्रोल राहत नाही. मी बऱ्याचदा बघितलंय, एकतर बॉल स्लॉटमध्ये पडतो, फुल टॉस पडतो किंवा अशा प्रकारे शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळत असतात. येथे शॉर्ट बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज विशाल पाटीलनं. महत्वाचा हा षटकार जांभूळपाडा टीमसाठी. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करताना पाहायला मिळते 10 या आकड्यावर. 10 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. समीकरण आता बदललंय. 9 बॉल्समध्ये 16 धावांची आवश्यकता. विशालला देखील माहिती आहे की 1 ते 2 मोठे फटके काम होऊ शकतंय. एक तर आलेला आहे, आणखी एखादा मोठा फटका आला तर समीकरण अगदी सोपं होऊन जाईल. कमबॅक आता कोणाला करायचं असेल तर तो गोलंदाज आहे कल्पेश. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल्समध्ये करायचे आहेत 16 धावा. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेला कडक असा ड्राईव्ह. बॉल चाललाय बॅडिश लॉंग ऑफला. फिल्डरला बीट करत असताना सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. ग्रेट शॉट. या अगोदर शॉर्ट बॉलचा फायदा घेतला, पुल करत असताना षटकार प्राप्त केला आणि आता अगदी व्ही मध्ये कडकडीत ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज खेळला होता. अक्षरशः स्मॅश केलाय बॉलला. फिल्डर होता मात्र त्याला संधी दिली नाही. चौकार येतोय. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. जांभूळपाडा संघाची 14 या आकड्यावर. 8 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये उरलंय. क्रिकेट आहे अखेर. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला फारसा वेळ लागत नसतो. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव होती आणि 3 फलंदाज तब्बल बाद झाले होते, पण आता फलंदाज हवी ठरताना दिसतोय विशाल. आणि कुठेतरी रिदम मध्ये अडथळे येत आहेत. तिसऱ्यांदा डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये पोहोचल्यानंतर देखील या षटकामध्ये बॉल टाकलेला नाही कल्पेशनं. काहीतरी बिनसलंय असं वाटतंय. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र फटका फसतोय टॉप एज, परंतु नोमॅन्स लँड मध्ये फिल्डर फार दूर दिसत आहेत. स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटला फिल्डर नव्हता सर्कलमध्ये, त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणखी 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ बाकी. 10 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन फ्रॉम रिमेनिंग 7 बॉल्स. आपण एन्जॉय करतोय स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 कळंबोली. एच जी ग्राउंड डोहळे या मैदानावर ही स्पर्धा रंगते. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे. मातब्बर संघ पीटीसीचे आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. कल्पेश वन्स अगेन. यावेळेला बॅटच्या मधोमध घेत असताना फेकलाय बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. सीमारेषा पलीकडे हाय अँड हँडसम षटकार. सामन्याची हवा काढणारा हा षटकार विशालच्या बॅटमधून, आणि हे षटक देखील सामन्याची हवा काढणारच होतं. कल्पेश फार खर्चिक ठरला. तब्बल 21 धावा खर्च केल्या.
सुरुवात त्याची थोडी चांगली होती. पहिले या 2 बॉल्समध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर लेग स्टिकच्या बाहेर वाईड आणि त्यानंतर फलंदाजांनी केलेलं आक्रमण, त्याच्यामुळे आता समीकरण सोपं झालंय. 6 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. जी मेहनत महेशनं केली होती पहिल्या षटकामध्ये, त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी फेरण्याचं कामच केलेलं आहे गोलंदाज कल्पेशनं. कल्पेशकडून ज्या अपेक्षा होत्या त्यांची पूर्तता त्याला करता आलेली नाही. शेवटच्या षटकाला प्रारंभ होत आहे गोलंदाजीसाठी वैभव हालके. आज फलंदाजांनी देखील थोडंसं निराशच केलं अमर स्पोर्ट्स कासने संघाकडून. एक बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, तेथे फक्त 3 ओव्हर्समध्ये 25 धावांपर्यंत मजल मारता आली. परंतु असं असलं तरी गोलंदाजीमध्ये सुरुवात छान होती. पॉवर प्लेचं षटक अफलातून टाकलं होतं महेशनं. मात्र आता पारडं जड झालंय जांभूळपाडा संघाचं. 6 चेंडू आणि 4 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. यानंतर सार्थक 11 कुरुंद विपक्ष बीसीसी बोरिवली. अनदर बिग गेम. द्वितीय फेरीचा सामना असेल. पावलांचा वापर, लॉफ्ट केलाय, प्रेक्षणीय फटका, दिलखेचक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, हनुमानच्या बॅटमधून षटकार आणि मॅच फिनिश. स्वर्गीय तुळशीराम स्मृती श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघानं हा सामना जिंकलाय. सुरुवातीला रनचेजमध्ये धाबे दणाणले होते, जेव्हा एका धावेवर 3 गडी बाद झाले होते. टॉप ऑर्डर नेस्तनाबूत झाला होता, परंतु मिडल ऑर्डरमध्ये विशालनं काउंटर अटॅकला सुरुवात केली आणि त्यानंतर हनुमाननं षटकार ठोकत असताना सामना फिनिश केलाय. 7 गडी राखून अखेर सामना जिंकलाय जांभूळपाडा संघानं. अभिनंदन.